नमस्कार. बातमी आणि बरंच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. लोकसभेचे आणि निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. केंद्र सरकारनं एका बाजूला खूप साऱ्या घोषणा केलेल्या आहेत, तसाच पाऊस राज्यातही पडलेला आहे आणि ओबीसींना मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज तिळगुळ देण्यात आलेला आहे. काय देण्यात आलेलं आहे तिळगुळ म्हणून पाहणार आहोत बातमी आणि बरंच काही मध्ये. निवडणुका जवळ आल्या की सरकारच्या निर्णयांमध्येही त्याचं प्रतिबिंब दिसायला लागतं. लोकसभा निवडणूक आता अवघ्या 1.5 महिन्यात जाहीर होणार आहे आणि सरकारनं इकडे धडाकेबाज निर्णयांची मालिका सुरू केली आहे. केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारनंही 2019 मधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवीन घोषणांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ओबीसी समाजासाठी 736 कोटी रुपयांच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. मराठा समाजाला 16% आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाजामध्ये काही प्रमाणात नाराजीची भावना असल्याचा सरकारचा समज आहे आणि त्यातच खुल्या प्रवर्गातील आर्थिक आरक्षणाचा कायदाही लवकरच महाराष्ट्रामध्ये लागू होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते आणि त्यामुळे समाजातील विविध घटकांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ओबीसी महामंडळाला 250 कोटी, भटक्या विमुक्त महामंडळाला 300 कोटी आणि वडार आणि रामोशी समाजासाठी विशेष पॅकेजचीही घोषणा करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विविध योजनांना मान्यता देण्यात आली. दरम्यान 10% आर्थिक आरक्षण आणि व्यापाऱ्यांसाठी जीएसटी सवलत 20 लाखांवरून 40 लाख करून सरकारनं याची चुणूक दाखवून दिलेली आहे. आता पुढच्या काही दिवसात मोदी सरकारच्या पोतडीतून आणखी काय काय बाहेर येऊ शकतं हे देखील सांगता येत नाही. आज विशेष म्हणजे रामोशी, वडारी आणि पारधी समाजासाठी विशेष असं पॅकेज याच्यामध्ये देण्याचं देखील प्रावधान केलेलं आहे. त्याच्यासाठी एक वेगळी फ्रेम करून याच समाजातील लोकांना जास्तीचं प्रकरण किंवा जास्तीचा लाभ आणि त्यांना कर्ज प्रकरणे कसे मंजूर होतील यासाठी देखील एक स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याची देखील आपण अंमलबजावणी करत आहोत. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना मागासवर्गीयांसाठी विद्यार्थ्यांना लागू करण्याच्या संदर्भामध्ये व्हीजेएनटी असेल, त्याचबरोबर एससी असेल, एसटी असेल, या प्रवर्गामध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती योजना होती, परंतु इतर मागासवर्गीयांसाठी ती योजना नव्हती. त्यासाठी देखील आजच्या मंत्रिमंडळामध्ये 18 कोटी रुपयाची ही तरतूद केलेली आहे. आणि याच घोषणेसंदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि त्याचबरोबर ओबीसी याचिकाकर्ते मृणाल ढोले पाटील ही जोडले गेलेले आहेत. सगळ्यात आधी मृणाल ढोले पाटील यांच्याकडे जाऊयात. मृणालजी, ज्या प्रकारची मागणी ओबीसी याचिकाकर्ते म्हणून आपण केलेली होती, तर दुसरीकडे मात्र आज घोषणांचा पाऊस झालेला आहे आणि 700 कोटी की निव्वळ ज्या येणाऱ्या निवडणुका आहे त्यावरती आता लावण्यात आलेल्या आहेत असंच म्हणायला हरकत नाही का? मृणालजी, आपण लक्षात घेतलं पाहिजे सर्वप्रथम की आज त्यांनी जे तिळगुळ ओबीसी समाजाला दिलेले आहेत हे आम्ही समजतो की हे गाजर आहे. त्याचं कारण असं आहे की 300 कोटी 700 कोटी हे जे ओबीसी समाजाला सांगतायत, मुळात दिले त्यांनी किती 250 कोटी ओबीसी समाजाला दिलेत, ते पण 3 वर्षांसाठी. म्हणजे 3 वर्षामध्ये ते 250 कोटी आपल्याला भेटणार आहेत. व्हीजेएनटीला 300 कोटी दिलेत, ते 3 वर्षामध्ये भेटणार आहेत. आपण लक्षात ठेवा की जेव्हा 7 कोटी समाज आहे, ओबीसी समाज जर 52% समजला तर महाराष्ट्रामध्ये 7 कोटी ओबीसी समाज आहे. 7 कोटी समाजासाठी तुम्ही 700 कोटी देता, ते पण 3 वर्षाच्या ह्याच्यात. एक लक्षात घ्या की आता लोकसभा निवडणूक लवकरच जवळ आलेली आहे. हे बजेट नक्की क्रिसमस बजेट असणार आहे. टोकनिझम पॉलिटिक्स चालू झालेलं आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, मिडल क्लाससाठी इन्कम टॅक्सच्या सवलती द्या, बाकीच्यांना काही आर्थिक घोषणा द्या. प्रत्येक समाजाच्या घटकाला त्यांची मतं कशी आपल्या बॅगमध्ये पडतील याच्याच दृष्टीने सरकार पावलं टाकतीये. ओबीसी समाजाच्या मागण्या काय होत आहे, आपण देतोय काय, याच्याबद्दल काही विचार नाही. पण याच्यामध्ये त्यांनी जे केलेलं आहे की 36 जिल्ह्यांमध्ये हॉस्टेल्स, जिल्ह्याच्या ठिकाणी किमान एक हॉस्टेल ओबीसी समाजासाठी जे सँक्शन केलंय त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जी मुलींसाठी लागू केलेली आहे त्याच्याबद्दल अभिनंदन करतो. आणि 10वी आणि 12वी मध्ये येणाऱ्या चांगल्या ह्याच्यात येणाऱ्या मुलांसाठी जी वसंतराव नाईक शिष्यवृत्ती योजना लागू केलेली आहे त्याच्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. पण याच बरोबर हे सांगतो की हे 700 कोटीचं जे आहे हे जुमला इकॉनॉमिक्स आहे, हे गाजर आहे, हे काही टिकणार नाही.
आणि मुळात ओबीसी समाज यांनी काही खुश होणार नाही, यांनी काहीही मलमपट्टी होणार नाही. बरं, मृणाल ढोले पाटीलजी, आपण असमाधानी असल्याचं मुख्य कारण काय आहे? सरकारनं तर घोषणा केली आहे. मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसी समाजासाठी ज्या याच्या आधीच्या स्कॉलरशिप्स समजा जे आहेत ते मागच्या वर्षीच्या स्कॉलरशिप्स अजून आलेले नाहीयेत. 1800 कोटीचा स्कॉलरशिपचा स्कॅम तुम्ही काढला, त्यातली काही रिकव्हरी आपण शिक्षण संस्थांकडनं केलेली नाहीये. त्याचबरोबर याच्या आधीची जी महामंडळ होती त्याला कधी फंडिंग दिलं नाही. ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याकडे आपण नीट लक्ष दिलं नाही. हे सगळं असताना नोकरी तुम्ही दिली नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व दिले नाही, समांतर आरक्षणाचे घोळ घालून नोकऱ्यांना, ओबीसी समाजाला नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्यात आलं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बोगस दाखल्यांचं प्रकरण करून आपण त्यांना लांब ठेवण्याचं काम केलं. आणि जिथं प्रतिनिधित्व तुम्ही देत नाही, नोकऱ्यांमध्ये तुम्ही त्यांना समाविष्ट करून घेत नाही, आणि त्याच्यानंतर फक्त कुठंतरी काहीतरी टोकन दिल्यासारखं, काहीतरी चिल्लर फेकल्यासारखं करायचं आणि 700 कोटी रुपये द्यायचे हे सांगतात. मुळात आलेत किती? 250 आणि 300 कोटी, ते पण 3 वर्षाच्या टप्प्यांनी. सरकार किती दिवस राहणार आहे? फक्त लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. 100% ओबीसी समाजावर नाराज आहे. नक्कीच. आनंद दवेजी आपल्याकडे येतो. आनंद दवेजी, निवडणुका येत आहेत हे जाहीरपणे, दुसरीकडे अशा प्रकारे खैरात वाटली जाते ओबीसी समाजासाठी आणि त्यासाठी 700 कोटी रुपये जे आहेत ते मंजूर करण्यात येतात, तर दुसरीकडे मात्र समाजामध्ये दुफळी माजायला नको, जाती पाती आणि धर्माच्या कुठल्याही भिंती नको असं जरी सरकार म्हणत असलं तरी दुसरीकडे अशा प्रकारचं आरक्षण देऊन समाजामध्ये विष पेरण्याचं काम सरकार करतंय का? हा प्रश्न कोणाला होता? आनंद दवेजी. हॅलो, दवेजी बोला. हा नाही, आपण जे आधी लहानपणी कथा आपण ऐकायचो की राजा उदार झाला, हाती भोपळा दिला, असा काहीसा प्रकार चाललाय. अगदी गर्दीत तुला काय पाहिजे द्या, 50 कोटी दिले, तुला काय पाहिजे 100 कोटी दिले, आणखी 8 दिवसानंतर अगदी प्रत्येक पोट जातीला सुद्धा काही ना काही डिक्लेअर होईल. ते कितपत मिळते हा प्रश्न आहे. पण तुम्ही असं बघितलं की सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात तुम्ही कोणालाच खुश ठेवू शकत नाही. म्हणीप्रमाणे सरकारचं होणार आहे. ओबीसीना एवढं देऊन सुद्धा मृणालजी नाराज आहेत, कारण नीट अपेक्षा भंग होतो किंवा अपेक्षापूर्ती होत नाहीये. तर यांच्या बाबतीत होत असताना सवर्ण समाज जो आहे, ज्यांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो, त्या समाजात आजपर्यंत काहीच नाही मिळालेलं. रादर फक्त तो सवर्ण आहे म्हणून त्याला सगळ्या संध्या नाकारल्या गेल्या. पहिल्यांदा 70 वर्षात 10% मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा समांतर आरक्षणाचा विषय आहेच आहे. 30% महिलांना किंवा मुलींना त्यातलं मिळणारच आहे. म्हणजे चालले काय नाही हेच कळत नाही. कुणालाच काही द्यायचं नाही, फक्त घोषणाबाजी करायच्या आणि बाकी काय नाही. ओबीसी समाजाला याच्या आधी सुद्धा एक सर्वप्रथम स्पष्ट करतो की आम्ही ओबीसी आणि बीसी समाजाला जे काय मिळते आम्ही त्याच्यावर समाधानी आहोत किंवा आमच्या शुभेच्छा पण आहेत त्याला. आमचा त्यांना विरोध कधीच नाही केलेला. पण याच्या आधी सुद्धा सावित्रीबाई फुले योजना असेल, बँकेतलं असेल, आर्थिक विकास महामंडळ असेल, काही ना काही मिळत होतं. ते मिळत असून सुद्धा समाज त्या एक लेवलपर्यंत गेला नाही किंवा प्रगती झाली नाही. त्याची अनेक कारणं असू शकतात. पण ज्या समाजाला काहीच दिलं नाही त्यांना अजूनही काही द्यायचंच नाही, हा जो सरकारचा एक चाललाय प्रकार किंवा जातीवादाचे, जसं तुम्ही आता सांगितलं की जातीवादाची दुफळीच निर्माण करायची. एका समाजाला काहीतरी देतो असं दाखवायचं तरी, आणि एका समाजाला काही देणारच नाही ह्या पद्धतीनेच वागायचं, हे कुठेतरी फार जास्त तुटत चाललंय. मागच्या राज्यांमध्ये असं दिसलंय 5 राज्यांची निवडणुकीमध्ये, आणि असं मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा सरकारला ही पापाची पळं भोगावी लागतील जर सरकार नीट सुधारलं नाही तर. नुसत्या घोषणा करायच्या, काहीच नाही करायचं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी हे करतात, हॉस्टेल बांधतात. आमची फक्त मागणी केली आज प्रत्येक ग्रामीण भागातून पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी येतोय. आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये मागणी केली होती फक्त 600 रूम, म्हणजे 2500 मुलांसाठीची करा. आम्हाला काहीच दिलं जात नाही. आता भेटायची सुद्धा कोणाला वेळ नाही. ना अर्थमंत्र्यांना वेळ आहे, ना उद्योगमंत्र्यांना वेळ आहे, ना मुख्यमंत्र्यांना वेळ आहे. म्हणजे सगळं चाललंय काय नाही ह्याचं सगळं गोड बंगालले. त्यामुळे काही गरज नसताना, कारण नसताना सुद्धा आमच्या मनात ओबीसी समाजाविषयी अडी निर्माण होते. ओबीसी समाजाला वाटणार हो यांना आता 10% मिळाले, हे आता आमच्या ताट्यात येऊन बसतील, कोर्टात झालं नाही तर. त्यामुळे आपापसात मतभेद लावून द्यायचे आणि त्याच्या अपेक्षाने काही करायचं का अशी सरकारची काही योजना असेल तर मला माहित नाही. पण जे काय चालले ते अतिशय चुकीचं चाललेलं आहे. सवर्ण समाजाचा एक प्रतिनिधी, त्यातल्या ब्राह्मण समाजात, त्यातल्या तर सगळ्यात मोठ्या असलेल्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी या सगळ्या गोष्टींचा आज जे काय घडते त्याचा तीव्र निषेधच करतो. जे काय चाललं फक्त आणि फक्त राजकारणासाठी चाललेलं आहे, बाकी काही नाही. आणि अपेक्षित ज्याला जे पाहिजे त्यापर्यंत ते पोहोचूच शकत नाही, याचं जास्त वाईट वाटतंय.
बरं आनंद दवेजी, आपण तर थेट निषेध करून टाकलेला आहे, कारण ज्या प्रकारची घोषणाबाजी लोकसभा निवडणुकांकडे पाहून केली जाते, मात्र आरक्षणाची जर आपण टक्केवारी पाहिली तर ही टक्केवारी नेमकं काय सांगते यावरती देखील आपण एक नजर टाकणार आहोत आणि त्याच संदर्भातली चर्चा देखील ब्रेक नंतर करणार आहोत. घेऊयात एक विश्रांती. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसींना तिळगुळ या विषयावरती आपण यावेळेला चर्चा करतोय. मृणाल ढोले पाटील आपल्याकडे येतो. ज्या प्रकारे आपण टक्केवारी पाहतोय, मराठा समाजाला देखील आरक्षण देण्यापूर्वी जी टक्केवारी आहे 50% पेक्षा जास्त आरक्षण नको असं म्हटलं जात होतं. कायद्याच्या कचाट्यामध्ये ते अडकणार असंही बोललं जात होतं. त्याचप्रमाणे आता ओबीसी समाजाला देखील देण्यात आलेली जी काय टक्केवारी आहे, वाटत नाही हळूहळू करत ज्यावेळेला सवर्ण देखील आपल्या आरक्षणाची मागणी करतील त्यावेळेला का 100% नेऊन मग कुणालाच कोणतंच आरक्षण मिळणार नाही असंच सरकारला करायचं का, हे सरकारच्या मनात सुरू आहे का? आपण जे म्हणताय त्याच्यात कदाचित तथ्य असेल, त्याच्यात कारण असेल की जेव्हा वेन यू गिव्ह रिझर्वेशन टू एव्हरीवन इट मीन्स रिझर्वेशन टू नो वन बेसिकली. याचा अर्थ असा की जर केंद्र सरकार 10% सवर्णांना आरक्षणाचा निर्णय घेणार होतं, हे जर महाराष्ट्र सरकारला माहिती होतं तर त्याच्यामध्ये परत 16%चा ब्रिज टाकण्याची गरज काय होती? म्हणजे आता महाराष्ट्रातलं 52 + 16 + 10 78% रिझर्वेशन गेलेलं आहे. आपल्याला कळलं पाहिजे की कॉन्स्टिट्युशनली 50% वर जाता येत नाही असे सुप्रीम कोर्टचे निर्णय आहेत. आणि आता आपण जे म्हणताय की ओबीसींना तिळगुळ बजेटमध्ये दिलेलं आहे, ओबीसींचं आरक्षण आहे, आत्ताही जे आरक्षण दिलं आमचा त्याला काही विरोध नाहीये, पण तुम्ही एक देताना लक्षात दिलं पाहिजे की कदाचित तुम्ही त्यांना हे कुठंतरी ही आश्वासनं गाजर ठरू नयेत आणि त्यांचा अपेक्षा भंग होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. त्याचबरोबर मला असं सांगायचं की आज ओबीसी समाजावर सगळ्यात मोठं संकट असेल. आज हे म्हणतात आम्ही ओबीसींना खुश करण्यासाठी, ओबीसींची मतं घेण्यासाठी आम्ही काम केलं, पण ज्या वेळेस ओबीसी समाजाच्या विरोधात केस उभी राहिली हायकोर्टामध्ये त्यावेळेस सरकार ओबीसी समाजाच्या बाजूने उभं नाही राहिलं. तुम्ही मराठा आरक्षण जेव्हा दिलं त्यावेळेस तुम्ही म्हणलं की आम्ही वकिलांच्या फौजा देऊ, हरीश साळवे सारखे वकील करू, पण ओबीसी आरक्षण चॅलेंज झालं होत असताना सरकार तिथं ओबीसींच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलेलं दिसलं नाही. त्यामुळं बोलताना बोलायचं एक, चांगलं दाखवायचं, नुसतं मार्केटिंग करायचंय. मला तर चिंता या गोष्टीची, यांनी 700 कोटी दिलेत, उद्या 1000 कोटी या गोष्टीचं मार्केटिंग करण्यात घालवतील की आम्ही यांना 700 दिले, 700 कोटी दिले, 700 कोटी दिले. त्यामुळं हे फक्त मार्केटिंगचं सरकार आहे, जुमला इकॉनॉमिक्स करतंय. ओबीसींचे खरे प्रश्नांची ह्यांना जाण नाहीये. तुम्ही नोकऱ्यांमध्ये समांतर वगैरेचे हे काढून एक तर नोकऱ्याच काढले नाहीत, त्यामध्ये समांतर आरक्षणाचे घोळ घालून ओबीसींना नोकऱ्यांपासून डावललं. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही त्यांचे तिकीट्स डावलले, त्यांना संधी दिली नाही खोट्या दाखल्यांच्या नावाखाली, आणि तिथं सगळं देत असताना तुम्ही सांगताय की हे 700-800 कोटी घ्या आणि ह्याच्यात हे करा. त्याच्यात तुम्ही एक लक्षात घ्या, मुळात हे एका वर्षासाठी दिलेलेच नाहीयेत. त्यांनी दिलेत किती, 3 वर्षात हे पैसे द्यायचे आहेत. 3 वर्षामध्ये मला सांगा 300 कोटी, जे 7 कोटी पॉप्युलेशन आहे त्यासाठी केवढीशी अमाऊंट आहे. महाराष्ट्राचं बजेट 3-3.5 लाख कोटीचं आहे, त्यातनं तुम्ही 300 कोटी देता म्हणजे काय देता? खरोखरच आहे. आनंद दवेजी, तुम्हाला एक महत्वाचं विचारावं असं वाटतं की एका बाजूला सरकार अशा प्रकारच्या घोषणा करतं, त्याचं कारण आपल्यालाही सर्वश्रुत आहे, ते म्हणजे एक की उमेदवार आणि मतदार यांच्यामधली कटुता मिटावी म्हणून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, अशा प्रकारचा जरी एका बाजूने त्यांनी हात पुढे केला असला तरी देखील समोरचा समाज किंवा ओबीसी समाज त्यासाठी पुढाकार घेणार का? मतदार राजा खुळा राहिलाय, अजूनही सरकारला हा समज आहे का? खरं हे दुर्दैव आहे फार मोठं. सरकार कोणतेही आलं तरी मतदारांना गृहीत धरलं जातं. आणि आमच्या बाबतीत तर असं की भारतीय जनता पक्ष हा आधीपासूनच सवर्णांना, या देशातल्या क्षत्रिय समाज ज्याला आपण म्हणतो की जो मूळ निवासी महाराष्ट्रातला मराठा असेल किंवा ते राजस्थानचा गुजर जाट असेल, ती लोक असतील किंवा इथला अगदी ब्राह्मण समाज सुद्धा देशातला, यांना गृहीत धरून राजकारण केलं गेलं. त्यामुळे भाजप आम्हाला गृहीत धरतं आणि बाकीचे राजकीय पक्ष आम्हाला विचारतच नाही की नाही तुम्ही शेवटी भाजपकडेच जाणार आहात. अशी परिस्थिती सगळ्या सवर्णांची झालेली. त्याला आता कुठेतरी ह्या इलेक्शन नंतर नक्कीच भाजपला डोळे उघडले जातील असा माझा विश्वास आहे की लोकांना खरं खरं कळून येईल की सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात कोणालाही खुश ठेवलेलं नाहीये. तुम्ही लोकांना जेवायला बोलवलं आणि आता जर सत्यनारायणच्या प्रसादासारखा प्रसाद दिला तर माणूस जास्त अपमानित होतो. त्याच्यामध्ये सुद्धा जर हे 10% आर्थिक आरक्षण दिलेलं आणि 16% मराठा आरक्षण जर दुर्दैवाने टिकलं नाही तर हा 26% जो आरक्षित समाज आहे तो आता ओबीसीच्या ताट्यात जाऊन बसणारे 50%मध्ये. ओबीसी समाजाचं आरक्षण 50%वरून 25% येणार आहे.
त्यानंतर ओबीसी मराठा, ओबीसी ब्राह्मण, ब्राह्मण मराठा, ब्राह्मण सुवर्ण असा जो काय वाद होणार आहे तो कसा मिटवायचा याची आतापासून आम्हाला काळजी आहे. आमच्या दुर्दैवाने असं काही होऊ नये असं मला वाटतं शासनाच्या. पण सगळंच गोड बंगाली एवढं नक्की राजकीय इलेक्शन डोळ्यांसमोर ठेवू नये. जे काही चाललं आहे ते योग्य चाललेलं नाहीये. प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधींना समोर बोलवून बसवून अनेक मार्ग आहेत. समाजाचे दुःख खूप मार्गाने लांब करता येतात. आरक्षण किंवा हे बाकी महामंडळ हा काही एकमेव उपाय नाहीये. पण करायचंच नसेल तर त्याला काही इलाज नाही. आज सुद्धा जर तुम्ही ईबीसीची सवलत मागितली, तुमचे फॉर्म 2 वेळा रिजेक्ट होतात, तिसऱ्यांदा परत काहीतरी मागितलं जातं, तोपर्यंत मुदत संपते. विकास महामंडळामध्ये गेलं तर म्हणतात पैसे नाही, बँकेतनं मागायला गेलं तर गव्हर्नमेंटकडे पैसे आले नाही. सरकार मात्र सांगणार तुम्हाला 25 लाखाची कर्ज मर्यादा 1 लाख केली आहे, 5 लाख केली आहे. बँकांना पैसेच नाही दिले, बँका कुठून देणार? त्यामुळे बरोबर आहे. मात्र फक्त आणि फक्त घोषणाबाजी. मला वाटत नाही की त्याच्यावर कोणीच समाधानी असेल. बरं, वडार आणि रामोशी समाज याला विशेष पॅकेजही यापूर्वी दिलं गेलेलं नव्हतं. मात्र मृणालजी, आताच वडार आणि रामोशी समाजाची आठवण येतेच कशी, त्यांच्यासाठी देखील एक विशेष पॅकेज दिलं जातं. याचा अर्थ काय काढायचा मृणालजी? हे टार्गेटेड अपीजमेंट पॉलिटिक्स आहे. काही विशेष जातींना टार्गेट करून, ठीक आहे त्या जाती मागास आहेत हे मान्य आहे आणि त्याच्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. पण मग 4.5 वर्ष तुम्ही झोपला होता का? तुम्हाला आता याच्या आधी कळलं नाही का? आता 50 दिवसावर लोकसभा इलेक्शन आल्यावर तुम्हाला हे समाज दिसले का? आणि मुळात तुम्ही घोषणा केली, अंमलबजावणीचं काय? त्याचं कारण असं आहे की अण्णासाहेब पाटील जे विकास महामंडळ आहे त्याचं कन्व्हर्जन रेट काय हो? 45,000 अर्ज आलेत, 1700 फक्त सँक्शन झालेत. 5% कन्व्हर्जन रेट आहे. 5% जर कन्व्हर्जन रेट असेल तुमचे अर्जाचा आणि सँक्शन लोन्सचा, तर याचा विचार करण्याची गरज आहे ना की किती सक्सेस राहिलेले ते. मागच्या स्कीमच तुमच्या सक्सेस नाहीयेत तर पुढे अजून नुसत्या स्कीम डिक्लेअर करत राहायच्या. इम्प्लिमेंटेशनचं काय, अंमलबजावणीचं काय? शेवटच्या घटकापर्यंत त्याचा फायदा येणार कधी? जे समाजाला दिलंय आज, रामोशी समाज असेल, वडार समाज असेल आणि अजून काही पारधी समाज असेल, त्यांच्या खरंच अपलिफ्टमेंट करण्याची, इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट करण्याची गरज आहे ना. बाकीच्याही समाजांची करण्याची गरज आहे. पण निवडणुकीच्या तोंडावरच तुम्हाला त्यांची आठवण का येते, कशी येते? मग इतके 4-4.5 वर्ष तुम्ही त्यांच्यासाठी काहीच का केलं नाही? हे पण प्रश्न उपस्थित होतात ना. नक्कीच, ज्या वेळेला निवडणुका येतात त्या वेळेला आपण पाहिलेलं आहे की आचारसंहिता लागू केली जाते आणि आचारसंहितेनंतर तुम्ही जनतेपर्यंत पोहोचताना काहीच करू शकत नाही, हे देखील मान्य आहे. मात्र त्याच आधारावरती अवघा 1.5-2 महिना वाट पाहायची वेळ आलेली आहे की ज्यानंतर निवडणुकांच्या तारखा आणि या सगळ्या गोष्टी समोर येतील आणि त्यानंतर मात्र काहीच करता येणार नाही. म्हणून आत्ताच आपल्या पोतडीत जे काय आहे ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचं, त्यांना आमिष दाखवायची खरोखरच एक गाजर आहे का, हे येणारा काळ तर स्पष्ट करणारच आहे. मात्र स्वतः मृणाल ढोले पाटील आपल्याबरोबर होते, त्यांना देखील वाटतंय की हे फक्त निव्वळ गाजर आहे आणि जुमलेबाजी करण्यात येते निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती. तर दुसरीकडे आनंद दवे यांनी देखील थेट निषेध व्यक्त केलेला आहे या दिलेल्या आतापर्यंतच्या घोषणांचा आणि दिलेल्या पॅकेज संदर्भातला. खूप खूप धन्यवाद, आपण दोन्ही मान्यवर आलात आणि आमच्याबरोबर चर्चा केलीत त्यासाठी. तर बातमी आणि बरंच काही मध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.